नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आदिराजने नित्याचा जीव वाचवलेला असतो आणि हे कशामुळे झालं, का झालं आणि तो तिला गौरी का म्हणाला या प्रश्नाचं उत्तर त्याला काही मिळत नसतं. तो तिथून निघून जात असतो. नित्या त्याला आवाज देते आणि आदिराज थांब असं म्हणते, पण तो काहीही न ऐकता पुढे चालतच राहतो. नित्या धावत त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते की आदिराज, तुला मी किती वेळा सांगू. आदिराज देखील म्हणतो की मी तुम्हाला किती वेळा सांगू की मला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माहीत नाही आणि मला काहीसुद्धा आठवत नाही. नित्य त्यावर म्हणते की अरे मग आपण सर्व प्रश्नांची उत्तरं दोघं मिळून शोधू ना. ते दोघीही एका झाडाखाली बसतात. आदिराज म्हणतो की मी शपथ घेऊन सांगतो की मला हे काहीही करायचं नव्हतं. मी तुम्हाला त्या कड्यावरती घेऊन का गेलो, तिथं काय झालं हे मला काहीसुद्धा आठवत नाही. नित्या विचारते की मग तुला कुणाचा फोन आला होता का, तू त्या ठिकाणी कसं काय पोहोचलास. आदिराज म्हणतो की मला काहीसुद्धा आठवत नाही. नित्य विचारते की अरे मग तू मला त्या कड्यावरून ढकलून दिलं होतंस, त्यावेळेस तुला अचानक काय आठवलं, तू मला अचानक कसं काय वाचवलं, तुला तूच दिसला होतास ना. तू अचानक मला वाचवलंस, माझा हात धरलास, तुला काहीतरी दिसलं असेलच ना, जे आजपर्यंत तुला कधीही दिसलं नाही. आदिराज म्हणतो की हो, मला मीच दिसलो आणि तुम्हीसुद्धा दिसलात, पण हे कसं शक्य आहे, समजण्याच्या पलीकडचं आहे हे सगळं. नित्या म्हणते हो आदिराज, आपल्याच जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांचा आपल्यालाच अर्थ लागत नाही. आदिराज म्हणतो का होतं हे सगळं, माझ्यावरतीच ताबा कसा नाही राहिला आणि हे सगळं कुठं घेऊन जाणार आहे मला. नित्या म्हणते की बरोबर आहे, तू म्हणत होतास ना की मी तुझ्या आयुष्यामध्ये येण्या अगोदर तुझं आयुष्य सगळं व्यवस्थित चाललं होतं, हे सर्व माझ्यामुळेच होत आहे. जोपर्यंत मी तुझ्या आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत हे असंच होत राहणार आणि त्यापेक्षा मी इथून निघून गेलेलंच बरं आहे. हे ऐकून आदिराजला खूप धक्का बसतो. नित्या तिथून उठते आणि तिथून निघून जाते. इकडे रेस्ट हाऊसवरती आश्रय शालिनीला म्हणतो की हे अशक्य आहे, माझ्या इतक्या वर्षाच्या तपस्येमध्ये, साधनेमध्ये असं पहिल्यांदाच होत आहे की मला इतक्या वेळा अपयश येत आहे. इतकं काठावर येऊन मला शेवटच्या क्षणाला अपयश येत आहे. काही क्षणातच यशाला अपयशामध्ये बदलत आहे आणि हे नित्या आणि आदिराजच्या बाबतीत सततच होत आहे. शालिनी चिडूनच म्हणते की जे घडलं आहे ते सगळं सांगायला तू काही रिपोर्टर आहेस का. जे काही झालं ते का झालं ह्याचा विचार कर आणि हे मला सांग. शेवटच्या क्षणामध्ये आदिराजला असं काही आठवलं की जेणेकरून त्याने 2 सेकंदामध्ये तिचा हात पकडला, त्याने तिला ढकललंही होतं. मग असं काय घडलं. असं 2दा झालं आहे. मागच्या वेळेस जेव्हा नित्या विहिरीमध्ये उडी मारणार होती तेव्हा शेवटच्या क्षणाला येऊन आदिराजने तिचा जीव वाचवला. आश्रय म्हणतो की या सगळ्याचा खूप अभ्यास करावा लागणार आहे, यासाठी काळाच्या सूक्ष्मात जाऊन तपास करावा लागणार आहे. शालिनी म्हणते की जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर कर, तोपर्यंत त्या दोघांचा दिवस होणार आहे ना, यातच मी समाधान मानते. इकडे नित्या रस्त्याने एकटीच चाललेली असते. अम्मा आणि लवली तिच्या पाठीमागे येतात. लवली म्हणतो की नित्या मॅडम, या आम्हा सगळ्यांना एकट्यालाच टाकून तुम्ही कुठं चालला आहात. आदिराजच्या घरी नका राहू, पण या गरिबाचं खोपटं आहे, तुमच्या भावाचं हक्काचं घर आहे, तिथं तरी चला आणि राहा ना. नित्या म्हणते की नाही, या आमगावमध्ये असलेली सगळीच नाती तोडून चालली आहे मी, पण तुझ्याशी असलेलं भावाचं नातं मी कधीही तोडू शकणार नाही. लवली म्हणतो की मग आता का जात आहे, का तोडत आहे हे नातं. ही लढाई आपली आहे आणि या लढाईच्या तुम्ही सेनापती आहात ना, मग तुम्ही मैदान सोडून कसं काय जाऊ शकता. नित्या म्हणते की मला जाऊ देत, आता या कटकारस्थानामध्ये कोणाचा आणखी जीव जायला नको आणि ते आता मला सहन होणार नाही. अम्मा म्हणते की मी खंबीर आहे ना, मी कोणाचाही जीव जाऊ देणार नाही. त्यावर नित्या म्हणते की नाही अम्मा, मी तुझा जीवसुद्धा धोक्यात टाकू शकत नाही आणि आज आदिराजचं काय झालं बघितलंस ना, आणि मी कोणाच्याही बाबतीत हे असं झालेलं बघू शकत नाही. त्यावर अम्मा म्हणते की गौरी, तू हार मानत आहेस. नित्या म्हणते की आदिराज कधीही मान्य करणार नाही की तो जयदीप आहे आणि माझ्या सावलीला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती हे संकट असंच कायम राहणार. लवली म्हणतो की अहो मॅडम, येऊ द्या, किती संकटं यायची ती, पण जयदीप आणि गौरी एकत्र येणार म्हणजे येणारच. नित्या म्हणते की नाही येणार ते एकत्र, आणि त्यांना एकत्र येण्यासाठी आदिराजच्या कुटुंबातील कुठल्याच व्यक्तीवरती मी संकट नाही आणू शकत. आणि आता पुन्हा एकदा शालिनी जिंकली आणि ही गौरी हरलेली आहे. नित्या निघायला लागते पण लवली तिला अडवतो. नित्या त्याला स्वतःची शपथ देते आणि पुढे निघून जाते. इकडे तात्या चहा न पिता बसलेले असतात, खूप उदास असतात. सावरी येते आणि विचारते की तात्या, कुठं हरवले आहे तुम्ही. तात्या म्हणतात की अगं, आपल्या आतलंच काहीतरी तुटतंय असं जाणवतंय. सावरी म्हणते की खरं आहे, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की नित्या मॅडम घटस्फोटाच्या कागदावरती सह्या करतील आणि हे घर सोडून निघून जातील.
तितक्यात पाहुणी तिथे येते. झालं एकदाचं सगळं काम झालं असं म्हणते आणि पलंगावरती बसते. ती म्हणते त्या नित्याला घरातून हाकलून दिलं तरी सुद्धा ती तंबू ठोकून बाहेर बसली होती ना, आता तो तंबूसुद्धा मी उखाडून फेकून दिला आहे आणि आता कसं आपलं घर आणि अंगण मोकळं मोकळं वाटत आहे ना. सावरी लगेचच म्हणते की काय झालं, तुम्ही असे सुटकी चेहरे करून का बसले आहेत? तात्या म्हणतात की मी जरा आलोच, शेतामध्ये वाढलेलं तण आहे ते काढून येतो असं म्हणून तिथून निघून जातात. सावरी पण तात्यांच्या मागे लगेच निघून जाते. पाहुणी विमलला म्हणते की आता तुम्हाला सुद्धा काम असेल ना. विमल पाहुणीला म्हणते की स्वतःचा आनंद कशामध्ये आहे हे शोध घे. दुसऱ्याचा आनंद उखडून टाकण्यामध्ये तुला सुख मिळेल पण खरा आनंद मिळणार नाही. सुख हे बाहेरच्या गोष्टींवरती अवलंबून असतं आणि खरा आनंद हा आतमध्ये असतो. खरा आनंद आणि त्याचा झरा हा आतमध्ये असतो आणि त्याचा आतमध्ये शोध घे असं म्हणून तिथून निघून जाते. इकडे आदिराज झाडाखाली तसाच बसलेला असतो. तिथे लवली आणि आम्हा दोघेजण येतात. लवली म्हणतो की अरे राजदा, तू इथं असं का बसलेला आहे? तिकडे नित्या मॅडम गाव सोडून निघालेले आहेत. आदिराज म्हणतो की त्यांचा निर्णय आहे तो, त्यांनी घटस्फोटाच्या कागदावरती सह्या केल्यात ना. आम्हा म्हणते की अरे तिने जर घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या केल्या नसत्या तर तुझी लाडकी बहीण घरी आली असती का? आदिराजला धक्का बसतो आणि तो म्हणतो की ए अगं अम्मा, असं काय बोलतेस तू? लवली म्हणतो की खरं सांगत आहे, तुझ्या गळ्याची शपथ, आपल्या मैत्रीची शपथ की हेच खरं आहे. आदिराज म्हणतो की म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का नित्या मॅडमनी घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या कराव्यात यासाठी कोणीतरी सावरीला किडनॅप केलं आणि त्यांनी सह्या केल्यानंतर सावरीला सोडून दिलं आणि आमच्या घटस्फोटाचा या सगळ्याशी काय संबंध? लवली म्हणतो की मॅडमनी सह्या केल्या आहेत याचा तर काहीतरी संबंध असेलच ना. आदिराज म्हणतो की मला नाही माहिती. लवली म्हणतो की अरे राजदा, नित्या मॅडमनी सावरीचा जीव वाचवण्यासाठी सह्या केल्या आहेत आणि स्वतःच्या सुखाचा सुद्धा बळी दिलेला आहे. आम्हा आदिराजच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणते की मी कधीही कुणाची शपथ घेत नाही, पण आज तुझी शपथ घेऊन सांगते की हे लवली जे बोलतो आहे ते सगळं खरं आहे. तुझ्या घरच्यांवरती परत कुठलंही संकट येऊ नये यासाठी नित्याने घर सोडलेलं आहे. लवली म्हणतो की राजदा, देवी आईची शपथ घेऊन सांगतोय, हे जर सगळं खोटं निघालं ना तर मी स्वतःचा जीव देईल. हे सगळं ऐकून आदिराजला तर धक्काच बसतो. इकडे एक गाडीवाला कोल्हापूरला जाण्यासाठी भाडे गोळा करत असतो. त्या गाडीमध्ये नित्या जाऊन बसते. नित्या कोल्हापूरच्या दिशेने निघालेली असते. त्यावेळी तिला आदिराजची आणि त्याची सर्वात पहिली भेट आठवते. दोघांचं लग्न झालं, त्यानंतर डिवोर्स पेपर त्यांनी दिले, त्यानंतर नित्याने सह्या केल्या, हे सगळे प्रसंग तिला आठवत असतात. नित्या खूप रडत असते. इतक्यात गाडीवाला खूप जोरात ब्रेक दाबतो आणि म्हणतो की हा राजदा असा रस्त्यात का उभा आहे? तेव्हा नित्या धक्क्यानेच बाहेर बघते आणि खाली उतरते. आदिराजला विचारते की असा तू रस्त्यात का उभा आहेस? आदिराज गुडघ्यावरती बसतो आणि म्हणतो की एका शब्दाने सुद्धा तुम्ही मला काही म्हटला नाहीत. तुमचे हे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. नित्या म्हणते की आदिराज, तू इथं का आला आहेस? आदिराज हात जोडतो आणि म्हणतो की तुमची माफी मागण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि तुम्हाला परत घेऊन जायचं आहे. चला की घरी असं म्हणतो. नित्या म्हणते की मी जर तुझ्या घरी आले तर तुझ्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी नुकसान पोहोचेल. आदिराज म्हणतो की या आदिराजचा शब्द आहे की कुणाला सुद्धा धक्का लागणार नाही, कुणाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. चला तुम्ही असं म्हणून हात पुढे करतो आणि पुन्हा म्हणतो की येताय ना. नित्या त्याच्या हातामध्ये हात देते आणि तेव्हा सर्वजण, गाडीवाला आणि गाडीत बसलेली लोक टाळ्या वाजवू लागतात. इकडे तात्या विमलला पाणी मागत असतात. तितक्यात पाहुणी नवीन साडी घालून बाहेर येते. तिला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. विमल म्हणते की काय आहे हे? पाहुणी म्हणते की काही नाही, साधा शालू घातलेला आहे आणि माझ्या लग्नात सुद्धा मी असा शालू घालणार आहे. आता तर कसलीच अडचण नाही ना राजच्या आणि माझ्या लग्नाला. आता घरातल्या घरात नाही तर चांगले वाजत गाजत लग्न करणार आहे मी. तितक्यात शालिनी तिथं येते आणि म्हणते मी स्वतः तुझं लग्न लावून देणार आहे आणि तेही वाजत गाजत. विमल म्हणते मालकीनबाई या ना आणि बसा, माझा राजा कुठं आहे? बरा आहे ना तो? काही बोलला का तुमच्याकडे? असं बोलते. शालिनी म्हणते की झालं आहे आमचं बोलणं. ज्या माणसामुळे घराची घडी विस्कटलेली आहे, सगळं वातावरण खराब झालेलं आहे, त्या व्यक्तीला घरामध्ये ठेवून तरी काय उपयोग आहे ना. मी समजूत काढली आहे त्याची आणि तो आता डिवोर्सच्या प्रोसेसला तयार झालेला आहे. काळजी नका करू. आता तुम्ही पाहुणीला दिलेला शब्द देखील पूर्ण करू शकता आणि फार गुणी आहे पाहुणी असं म्हणू लागते. पाहुणी थँक्यू मॅडम असं म्हणते आणि तुमच्यामुळेच हे घरसुद्धा परत मिळालं आहे आणि या घराला वैभवसुद्धा परत मिळालेला आहे असं म्हणते. तितक्यात बाहेरून आदिराजचा आवाज येतो.
आदिराज आयडे असे आवाज देतो. विमलला त्याचा आवाज ऐकून खूप आनंद वाटतो. ते सर्व दरवाजाकडे बघतात तर आदिराज दरवाजामध्ये उभा असतो. त्याच्यासोबत नित्यासुद्धा आलेली असते. त्या दोघांना एकत्र बघून सर्वांना धक्का बसतो तर सावरी आणि तात्यांना खूप आनंद होतो. आदिराज नित्याचा हात हातामध्ये घेतो आणि तिला घेऊन घरात येतो. हे पाहून शालिनी धक्क्याने उभी राहते. विमल म्हणते की राजा या का आल्या आहेत इथं. आदिराज म्हणतो की आल्या नाहीत तर मी त्यांना घेऊन आलो आहे इथं. विमल म्हणते म्हणजे काय. आदिराज म्हणतो की या घरच्या सून आहेत त्या. हे ऐकून तात्यांना आणि सावरीला खूप आनंद होतो. आदिराज म्हणतो की हे घर सोडून कुठेही जाणार नाही. विमल म्हणते हे काय बोलतोयस तू. पाहुणी चिडूनच म्हणते की हे काय बोलत आहेस तू. तुम्ही दोघांनीही घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या केल्या आहेत. विसरला आहेस का तू. आणि हे सगळं तुझ्या मनामध्ये हिनेच भरवलं असणार आहे, माहिती आहे मला. तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने नित्या कृष्णाची पूजा करत असते. तितक्याच शालिनी तिथे येते आणि म्हणते की घाबरलीस ना, घाबरायलाच पाहिजे. नित्या म्हणते की कंसाने कितीतरी निष्पाप जीवांचा बळी घेतला पण त्याचा विनाश करणारा कृष्ण जन्माला आल्याशिवाय राहिला नाही. आणि ते बघ असं म्हणते. शालिनी दरवाजाच्या दिशेने बघते तर चक्क आदिराज जयदीपच्या वेशामध्ये तिच्यासमोर येऊन उभा राहतो. आदिराज शालिनीला म्हणतो की याच दिवशी कृष्णाचा जन्म झाला आहे आणि माझासुद्धा पुनर्जन्म झाला आहे. हे ऐकून शालिनी खूप घाबरते आणि नित्या लगेच तिच्या कानामध्ये म्हणते काय झालं, घाबरलात ना, आणि घाबरलायलाच पाहिजे. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.